ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। महाविकास आघाडी सोबतची मनसेच्या शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासोबतची बैठक संपलेली आहे। महाविकास आघाडीसह मनसेचं शिष्टमंडळ आज पुन्हा एकदा आयोगासोबत बैठक घेण्यासाठी गेलेलं होतं आणि ही बैठक संपली। या बैठकीमध्ये अनेक प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली। सत्य स्वीकारा आणि निवडणुकीचा कार्यक्रम रद्द करा असा सूर उद्धव ठाकरे यांनी आळवलेला आहे। तर मतदार याद्यांसंदर्भात लपवाछपवी का केली जाते असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। कायमच मोठ्या मताधिक्याने जिंकून येणारे बाळासाहेब थोरात लाखांच्या फरकाने पडले कसे असा सवाल देखील या बैठकीत विचारला गेलाय। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील। वेदांत, बैठक संपलीये, पुढचा कार्यक्रम कसा असेल? साधारणपणे 1 ते सव्वा तास ही बैठक झाली आणि त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाला जे पुरावे दिले, त्यानंतर काही प्रश्न विचारले गेले, त्यावर खरं तर उत्तर अपेक्षित आहे। मात्र नेमकं उत्तर काय दिलं किंवा राज्य निवडणूक आयोगाने काय आश्वासन दिले का हे अद्याप कळू शकलेलं नाही। मात्र अधिकृतरित्या माहिती अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये पत्रकार परिषद, संयुक्त पत्रकार परिषद, ज्यामध्ये महाविकास आघाडीतील नेते, मनसेचे नेते आणि इतर विरोधी जे छोटे पक्ष आहेत त्यांची पत्रकार परिषद होणार आहे, ज्यामध्ये पुढची भूमिका हे सर्व पक्ष जाहीर करणार आहे। त्यांचं एवढंच म्हणणं आहे की मतदार याद्यांचं क्रॉस चेकिंग होऊ द्या, शिवाय मतदार याद्यांमधील घोळ जे आहे तो दूर करण्यासाठी पारदर्शकता असावी, यासाठी तुम्ही नेमकं काय करणार आहात। आणि जर हे आता शक्य होत नाहीये किंवा आपण बघतोय राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे बाहेर आलेले आहेत आणि आदित्य ठाकरे, अमित ठाकरे सुद्धा आपण या दृश्यांमध्ये बघतोय आणि आता हे सगळे पत्रकार परिषद साठी जात आहेत आणि पुढची जी भूमिका असणार आहे या सगळ्या शिष्टमंडळाची ती भूमिका जाहीर करणार आहेत। आपण इथे उद्धव ठाकरे बघतोय, राज ठाकरे, पाटिया पाटिया कॅमेरा घ्या ना, खाली शिवाय ना, मागे घ्या ना, वाईट शिवायला लावलं थोडं बसायला कम्फर्टेबल वायबी मध्ये होईल। ओके, त्याशिवाय 10-15 मिनिटं घ्या, तुम्ही या, एक थोडा वेळ द्या सर, कारण सगळे कॅमेरा